नमस्कार, मी सुरेश शिंदे. आत्ता आपण तळेगाव दाभाडे स्टेशन या भागातील वनश्री नगर या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे, सरस्वती शाळेतला विद्यार्थी आहे. आणि सध्या आपण पाहतोय अनेक मुलांना मोबाईलचं वेड आहे. म्हणजे जर सुट्टीचा वार असेल किंवा दुसरं काही थोडंसं अभ्यासातून थोडंसं सूट मिळाली, त्यानंतर मोबाईल घेणे हाच मुलांचा एक छंद झालेला आहे. परंतु आता आपण इथं काही ट्यूब्स ठेवलेले आहेत. त्याच्यातली एक जो कलाकार आहे तो त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ, नक्की काय आहे प्रकार हा. तुझं नाव सांग बरं. माझे नाव तन्मय सुहास शिंदे. बरं आता ह्याच्यातलं मला काय सांगशील आहे, काय आहे नक्की? हे क्यूब्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बरं. हा कोणता आहे? सगळ्यांचे पण मला ओळख करून दे बरं. हा हे 2x2 ह्याच्यात 2 लेअर असतात. बरं. हा 3x3 ह्याच्यामध्ये 3 लेअर्स असतात. बरं. आणि हा पिरॅमिड क्यूब. बरं. हा लिव्ज क्यूब, कारण ह्याच्यामध्ये इथं लिव्जसारखा आकार असतो त्यामुळं. आणि हा स्पोर्ट क्यूब. बरं. हे 4x4 4 लेअर्स असतात त्याच्यामध्ये. ओके. हे मिरर क्यूब, शेप शिफ्ट करतो हा. हा ऑक्टागोनल बॅरल क्यूब आहे, हा पण शेप शिफ्ट करतो. बरं. हा मेगामिक्स, हा मास्टर मॉर्फिक्स आहे, हा सुद्धा शेप शिफ्ट करतो. आणि हा मेगामिक्स. बरं. आता ह्याच्यातलं नक्की काय असतं हे? म्हणजे नक्की याचं गणित काय, म्हणजे काय कशामुळे करतात असं काय माहिती आहे का तुला याच्याबद्दल? म्हणजे आपण ह्यापैकी आहे ना, कोणत्या पण क्यूबला आपण लेअर बाय लेअर सॉल्व करू शकतो. म्हणजे फर्स्ट लेअर ही सॉल्व केली की मग ह्याला सॉल्व करायचं. म्हणजे आता ही सॉल्व केली की मग मधली आणि मग वरची असं सॉल्व करू शकतो. बरं, ठीक आहे. तन्मयबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. बरं, मला आता हे सांग, तुला आणखी काही छंद आहेत? मी इंद्रायणी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये मल्लखांब, ग्रुप मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक हे सगळं करतो. बरं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला तबला वाजवायला पण खूप आवडतं. बरं. तबलाचं शिक्षण कुठे घेतोस तू? तबलाचं शिक्षण इथंच जाधव सर म्हणून आहेत, त्यांच्याकडून घेतो. साधारण किती विद्यार्थी तिथं आता? तिथं एक 15-16 असतील. बरं. आणि जिथं योगा करतो किंवा बाकीचं जिम्नॅस्टिकवर तिथं किती आहेत विद्यार्थी? तिथं 100-110 पर्यंत. बरं. आता अभ्यास करून बाकी इतरांना कसा वेळ देतो तू? कसं असतं ते? म्हणजे शाळा असते 12:30 ते 5:30 माझी. आणि सकाळी मी मल्लखांबला जातो 7 ते 9. आणि मग संध्याकाळी आल्यावर मग तबल्याला जातो 7:30 ते 8:30. आणि मग उरलेल्या वेळेत अभ्यास करतो. माझं पालकांना हे एक सांगणं आहे की अनेक विद्यार्थी किंवा पालकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेळ नाही किंवा मुलांना वेळ नाही, आपण त्यांना किती म्हणजे कोणत्या कोणत्या क्लास लावायचा. परंतु ह्या विद्यार्थ्यांनी एकदम एक 5-10 सेकंदात त्याचा पूर्ण दिनक्रम सांगितला. 12:30ला जाऊन 6 वाजता आल्यानंतर जसा वेळ भेटेल तसा तो त्या ठिकाणी तो जात असतो. तुझी ओळख सांग बरं. माझे नाव तन्मय सुहास शिंदे. बरं. आणि राहतो जो भाग, तो कोणता भाग आहे नक्की? मी इंद्रायणी कॉलेजच्या तिथे वनश्री नगर, आमच्या बिल्डिंगचे नाव गोल्डन लिफ्ट आहे, त्यामध्ये मी राहतो. बरं. आणि शाळा कोणती आहे तुझी? माझी शाळा सरस्वती विद्या मंदिर. बरं. आणि मुख्याध्यापक? आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक गाडवे सर आहेत. बरं. आणि गणिताला टीचर कोण आहे तुझ्या? गणिताला मला मंडलिक मॅडम आहेत. बरं. आता हे जे तू क्यूब्स करतो त्याच्यामधून गणित किंवा इतर विषयात तुला काय फायदा होतो का? हो, भूमितीमध्ये, भूमितीमध्ये खूप फायदा होतो. बरं. त्यामध्ये भूमिती खूप स्ट्रॉंग होते. बरं. गेल्या वर्षी तू 5वीला होता. हो. किती गुण पडले समजा तुला भूमितीत, गणितात असं काही? मला गणितात आउट ऑफ होते 50 पैकी 50. बरं. थोडक्यात असं सांगायचं आहे की हे नुसतं खेळणं जरी तुम्हाला वाटत असेल क्यूब्स आहे त्या, परंतु ह्याच्यामुळे मुलांचं एक वेगळ्या प्रकारे त्यांना शिक्षणसुद्धा मिळते. जसं आता यांनी सांगितलं की बाबा हे जे काही आहे याच्यानुसार त्याची बुद्धीसुद्धा वाढते. आणि मुलांना मोबाईल देण्यापेक्षा मी तर म्हणतो असं पालकांनी असं काहीतरी त्यांना खेळणं द्यावं. आता याची सुरुवात आपण नक्की कधी ते पण सुद्धा याच्याकडे जाणून घेऊया. ही जे केलं आहे पहिल्यांदा तू सुरुवात, तर केव्हा केली, कितवीला होतं त्यावेळेस? त्यावेळेला मी पहिलीला होतो, तेव्हा मी 3x3 सॉल्व करायचं शिकलो होतो. बरं. आणि आत्ता तू एवढे सगळे आणलेले, मग आता हे जे सगळं आणले हे तुला माहिती कुठे भेटली याची? याची माहिती मी असं मोबाईलवर एकदा बघत होतो, म्हणजे शिकत होतो. तेव्हा मला त्याच्याखाली दुसरा 2x2चा व्हिडिओ बघितला, त्याच्यापासून पुढं सुरुवात झाली माझी. बरं. आता हे एवढे प्रकारचे असतात, सगळ्यात अवघड कोणतं आणि सगळ्यात सोपं कोणतं आहे? सगळ्यात अवघड हे आहे मास्टर मेगामिक्स. बरं. ह्याला साधारण सोडवायला किती वेळ लागू शकतो आपल्याला? साधारण मला 7 मिनटं लागतात. बरं. आणि जे सोपं आहे त्याला किती वेळ लागतो? सगळ्यात सोपं आहे हे पिरॅमिड क्यूब, ट्रायंगल. बरं. ह्याला किती वेळ लागतात? ह्याला मला 12 ते 13 सेकंद. ओके. आता मला ह्याच्यातलं कोणतं करून दाखवू शकतोस का तू? मी
हे करून दाखवू शकतो. बरं, ह्याला साधारण किती मिनटं लागतील? ह्याला साधारण 50 सेकंदापर्यंत. बरं, आता हे पूर्ण म्हणजे बिघडलेलं आहे. हां आपण याला काय म्हणतो, बिघडलेलंच म्हणतो का काय? हां स्क्रॅम्बल. स्क्रॅम्बल. बरं ठीक आहे, मला करून दाखवा आता हे. साधारण 40 ते 50 सेकंदामध्ये त्यांनी पूर्ण हे करून दाखवलेलं. म्हणजे मला पण अक्षरशः वाटत चुकतं का काय, पण त्यांनी एकदम छान करून दाखवलं आहे. थोडक्यात म्हणजे ह्याची साहजिक आहे, ह्याच्यामुळे बुद्धी तर वाढते. परंतु आणखी तुला एक थोडंसं विचारायचं की आता समजा तुझे काही मित्र येत असतील, ते तुला काय आधी विचारतात का नक्की काय आहे? त्यांना माहिती असतं का काय आहे? त्यांना काहीच माहिती नसतं. तेव्हा ते आल्यावर मला विचारतात की हे काय आहे. तेव्हा त्यांना आहे ना शिकण्याची उत्सुकता वाढते. पण मी त्यांना शिकवलं की ते प्रॅक्टिस करत नाही त्याची. ते घरी गेले ना त्यांच्या की परत विसरून जातात. बरं, आता हे तू कोणातरी जमतं चांगलं, तू त्याच्याकडनं शिकला असं मी ऐकलं. नक्की कोण आहे याच्या मागचा गुरु? तुझा कोण आहे? मी अर्णव प्रभूकडनं शिकलो होतो. माझा क्लासमधला मित्र होता त्याच्याकडनं. तो राहिला कुठे आता? तो यशवंतनगरला राहिला आहे. आणि तो तुझ्या शाळेमध्येच आहे? नाही, माझ्या शाळेमध्ये नाही आहे तो. आता दुसरीकडे गेला. थोडक्यात असं सांगायचं आहे की मुलांचं जी आता प्रगती आहे, आपण म्हणतो लहान मुलं असतात त्यांना थोडंसं जमत नाही, परंतु पालकांचं एक व्यवस्थित लक्ष असेल. आता हे जे देण्यामागं आहे सगळं पूर्ण पालकांचा त्याचा हात आहे की पालकांनी त्याचे जे काय हट्ट पुरवलं आहे, थोडक्यात खेळणी घेण्यापेक्षा असं जर काहीतरी घेतलं तर साहजिकच मुलांच्या बुद्धीसुद्धा वाढवणार आहे. आज आपण पाहू शकतो अवघ्या 7, 8, 9, 10 वर्षाचा मुलगा आहे, परंतु एवढं त्यांनी स्पीडमध्ये केलं आहे. साहजिकच पुढे गेल्यानंतर त्याचं करिअरसुद्धा दुसऱ्या वेगळ्या गणितामध्ये किंवा दुसऱ्या क्षेत्रात होईल. परंतु ही जी सुरुवात आहे ती मात्र नक्कीच कौतुकास्पद अशी असणार आहे.